मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन ऑनलाईन स्वरूपात काही प्रश्न पाहिले. पुन्हा एकदा सांगतोय, अभ्यासाची दिशा ही PYQच्या बेसवर करायची असते आणि हायकोर्टामध्ये शिपाई आणि लिपिक ओके त्यातल्या त्यात शिपाई ह्याचं यश जे निर्भर असणार आहे ते GKवर असणार आहे. हायकोर्टामार्फत जे काही जिल्हा असेल की हायकोर्ट म्हणजे नागपूर खंडपीठ, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर किंवा मुंबई यामार्फत जी परीक्षा झाल्या त्यांचा अभ्यास करून तुम्हाला एक दिशा ठरवायची शिपाई पदासाठी प्रामुख्याने. ओके, तर त्या अनुषंगानेच मी तुम्हाला हे सगळे प्रश्न PYQ आणि त्या संदर्भात एक्स्ट्रा काय माहिती आणि करायचं काय हे तुम्हाला वेळोवेळी सांगत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा हा व्हिडिओ असून आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पुढील प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न भरपूर आहेत. प्रश्नपत्रिका कलेक्शन व्यवस्थित केल्यामुळं या पुस्तकात तुम्हाला विजयपथ पब्लिकेशन न्यायालय भरती GK पुस्तक ओके ते तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये देखील भाग 2 हा व्हिडिओचा GK पाहणार आहोत. वनस्पतींच्या औषधी मूल्याच्या संदर्भात खालील सूची जुळवा. बघा, एक सर्पगंधा रक्तदाबावर उपचार करण्यासाठी वापरले जाते. तुळस खोकला आणि सर्दी बरी करण्यासाठी वापरले जाते. अर्थात ही स्टेट बोर्डमध्ये कुठे ना कुठे तुम्हाला वाचण्यात मिळालेलं असेल. ओके, आता आपल्याकडे असा अभ्यास असतो की आपण आतापर्यंत स्टेट बोर्डला हात देखील लावलेला नसेल. ओके, कुठेतरी एखादी ठोकळा घेतो हे करत असतो. अर्थात ते पण चुकीचं नाही आहे, मान्य करतो आम्ही. परंतु कशाप्रकारे हा प्रश्न आलेला हा कसा रिपीट आहे हे तुम्हाला सांगतो. हे आरोग्य विभाग परीक्षेत प्रश्न यापूर्वी आलेला आहे. मग हे एकदा जरी वाचलं तरी तुमचा हा प्रश्न चुकणार नाही, म्हणून PYQ वाचायचं आहे. पहिली आशियाई क्रीडा स्पर्धा भारत देशात आयोजित करण्यात आली होती. ओके, आणि हा देखील रिपीटेड प्रश्न आहे. मिल्क ऑफ मॅग्नेशियाचे रासायनिक नाव काय आहे? मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. ओके, त्यानंतर खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विसदनी विधानमंडळ आहे? तर ते बिहार या राज्यामध्ये आहे. द्विसदनी विधानमंडळ म्हणजे ज्या ठिकाणी विधानसभा आणि विधान परिषद असते. ओके, विधानसभा आणि विधान परिषद असते. आता विधान परिषदा कोणकोणत्या राज्यात या सर्व राज्यांची नावे तुम्हाला पाठ करणं आवश्यकच आहे, कारण यापूर्वी प्रश्न आलेला आहे. ओके, आहे असं विचारलेले जे 3 आहेत नावं द्यायची गरज नाही, परंतु मोजक्या राज्यामध्ये ते आहे. ओके, तुमच्यासाठी मुद्दाम मी सांगत नाही, हे लक्षात घ्या. खालीलपैकी कोणता प्राणी खारफुटीच्या वनात आढळतो? भारतीय वाघ, रॉयल बंगाल टायगर, सुसर. ओके, हे जे प्राणी ते तिथं आढळतात. 19व्या शतकातील सामाजिक सुधारणांच्या संदर्भात महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर एक, त्यांनी गुलामगिरी नावाचे पुस्तक लिहिले. रिपीटेड प्रश्न आणि खूप वेळेस प्रश्न आलेला आहे. त्यामुळं जर तुम्ही नुसतं वाचत राहिले क्वेश्चन पेपर तरी तुमचा 80 ते 85% अभ्यास होतो, हे मी वारंवार सांगितलेलं आहे. थेरी प्लस PYQ. ओके, त्यानंतर ते सत्यशोधक समाजाचे संस्थापक आहेत. हे बरोबरच आहे, दोन्ही विधान बरोबर आहे. 2024च्या परीक्षेत प्रश्न आलेला आहे. ओके, आता इथं व्हिडिओ बघणारे असंख्य असे विद्यार्थी आहेत. 80% विद्यार्थी त्यांनी एक नाही तर कमीत कमी 5-6 सरळ सेवा परीक्षेची तयारी केलेली आहे किंवा पेपर दिलेला आहे. तुमच्या वाचनात हे प्रश्न आलेलेच असेल. ओके, म्हणून मी पुन्हा एकदा प्रत्येक प्रश्नाच्या वेळेस म्हणतो की PYQ रीड लेस रिवाइज मोर, तरच GKमध्ये स्कोअर जास्त येतो. विश्वामित्रा 2 नद्यांचा आणि 2 नद्यांचा संवाद खालीलपैकी कोणत्या वेदात आहे? तर ऋग्वेदामध्ये. आता याच्यामध्ये काय तर मुंबई पोलीसमध्ये जी काही वैशिष्ट्ये मुंबई हायकोर्टामध्ये एक वैशिष्ट्य काय, त्यांनी प्राचीन जी आहे प्राचीन भारताचा इतिहास त्यावर विचारलेला आहे. आणि आपल्या या पुस्तकामध्ये शेवटी प्रकरणासहित दिलेलंच आहे आणि शेवटी देखील तुम्हाला प्राचीन भारताच्या इतिहासावर मी प्रश्न ॲड केलेला आहे. ओके, ऑनलाईन स्वरूपात. त्यानंतर प्रायमरी अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचा आउटलुक 2021-22 अहवाल डॅशद्वारे प्रसिद्ध करण्यात आला. आता RBIद्वारे हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. करंट अफेअर्सशी निगडीत असला तरी एक स्टॅटिक GKचा पार्ट म्हणून मी या ठिकाणी तो ॲड केलेला आहे. 2024लाच प्रश्न अर्थात गेल्या वर्षीच प्रश्न आलेला आहे. ओके, तर मग पुढे बघा, भारतीय राज्यघटनेतील कोणता अनुच्छेद सार्वजनिक रोजगाराच्या बाबतीत समान संधीशी संबंधित आहे? तर तो आहे अनुच्छेद 16. आणि भारतीय राज्यघटनेमध्ये जे काही फंडामेंटल राईट्स आहेत, मूलभूत अधिकार, ते भाग 3 मध्ये आहेत. आता फंडामेंटल राईट्स तुम्हाला सविस्तर वाचून जायचं आहे. या पॉईंटवरून काय करायचं समजलं असेल. ओके, मूलभूत अधिकार सविस्तरपणे वाचायचं जायचं, कारण मूलभूत अधिकारावर प्रश्न असंख्य वेळेस विचारलेला आहे. ओके, तर पुढे मौर्य साम्राज्याचे संस्थापक कोण होता? तर चंद्रगुप्त हे मौर्य साम्राज्याचे संस्थापक होते. त्यानंतर राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार किती श्रेणीमध्ये दिला जाईल? तर एकूण श्रेणी किती आहेत? त्याच्या एकूण आहेत 4 श्रेणी आहेत. ओके, हे लक्षात ठेवा, फॅक्च्युअल डाटा. खालीलपैकी कोणता अनुच्छेद दिल्लीचा विशेष दर्जा आणि दिल्लीच्या सरकारच्या संरचनेची व्याख्या करते? तर अनुच्छेद 239 डबल. पर्यायामध्ये 239
ए असा देखील असू शकतो, कन्फ्युजन होऊ नका. आणि एक सर्वप्रथम हा प्रश्न जो पडला तो MPSCमध्ये पडला, त्यानंतर सरळ शिव परीक्षेत पडायचा ट्रेंड हा सुरू झालेला आहे. आणि हे आताच नाही आहे, हायकोर्टाचं आहे असं नाही, तर दुसऱ्या परीक्षेला देखील आलेला आहे. ओके. त्यानंतर आता इथे तुम्हाला अभ्यास काय करायचे आहे, दिल्ली. ओके. दिल्लीच्या संदर्भात अधिक माहिती. दिल्ली ही भारताची कोणत्या वर्षी राजधानी झाली, ओके, त्यापूर्वीची राजधानी कोणती, हे प्रश्न आले पाहिजे. आता मी याच्यानंतरच्या पार्टमध्ये काय करणार आहे, या प्रश्नाला अनुसरून तो टॉपिक कसा कव्हर होईल आणि ते विथ प्रूफ मी सांगणार आहे की हा प्रश्न आलेला होता. जसं मी पुढच्या व्हिडिओमध्ये जे आहे ते सांगणार, दिल्लीबद्दल सविस्तर माहिती घेणार, म्हणजे जे ह्या प्रश्नाला अनुषंगाने तुमचे 10 प्रश्न कव्हर होतील. ओके. ते वेगळी सिरीज राहील. परंतु आता सध्या माझा अभ्यास आणि तुमचा अभ्यास या अनुषंगाने साधर्म्य ठेवू. तुम्ही माझा व्हिडिओ येईपर्यंत स्वतः अभ्यास करा याची अपेक्षा मी ठेवतो तुम्हाला. हायकोर्टाची पोस्ट ही चांगली आहे असं माझं वारंवार सांगणं. त्यामुळे फोकस करा, अभ्यास करा, पोस्ट मिळवा. वेन डीड द 1/5 इन कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट कम टू इफेक्ट? ऑगस्ट 2021. 105वी घटना दुरुस्ती कधी अंमलात आली? ऑगस्ट 2021. थीम फॉर द फायनान्शियल लिटरसी वीक 2013 वॉज गुड फायनान्शियल बिहेवियर युअर सेवियर. ओके. त्यानंतर इन द गेम ऑफ बास्केटबॉल हाऊ मेनी प्लेयर्स फ्रॉम इच टीम मे बी ऑन द कोर्ट ॲट वन टाईम? ओके. बास्केटबॉलमध्ये हाऊ मेनी प्लेयर्स फ्रॉम इच टीम मे बी ऑन द कोर्ट, ते एका कोर्टवर किती असतात, तर ते 5 असतात. एक्सेसिव्ह ब्लिडिंग फ्रॉम वुंड्स इज कॉज्ड ड्यू टू द डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन के. मी तुम्हाला मागच्या वेळेस बी सांगितलं होतं जीवनसत्व सविस्तर वाचायचे. बरं ठीक आहे, जीवनसत्व तुम्हाला वाचायचं नसेल, व्हिडिओ बघा. व्हिडिओ 100% विटॅमिनचे मी सगळं दिलेलं आहे. सगळं तुम्हाला काहीच गरज नाही, कुठं वाचायची देखील गरज नाही, कारण आरोग्य विभाग तांत्रिक डायरीचा सगळा कोर्सचा जीवनसत्वाचा मी लेक्चर कव्हर केलेलं आहे व्हिडिओवर. आता तुम्हाला अतिशयोक्ती वाटत असेल तर प्लेलिस्टमध्ये आरोग्य तांत्रिक मागा त्याच्यामध्ये मिळेल. आता एवढं सांगतोय तरी बी फ्रीमध्ये आहे ते सगळ्या गोष्टी. ठीक आहे. बोथ द पुराणाज अँड महाभारता आर सपोज्ड टू हॅव बीन कंपाइल्ड बाय व्यासा. असं व्यासाने हे लिहिले असं समजलं जातं. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हू अमंग द फॉलोइंग वॉज द फर्स्ट शूटर टू विन ऑलिम्पिक मेडल फॉर द इंडिया? राजवर्धन सिंग राठोड यांनी पहिलं शूटिंगमध्ये काय दिलेलं मेडल, परंतु सुवर्णपदक पहिलं अभिनव बिंद्रा यांनी दिलेलं आहे. भालाफेकमध्ये नीरज चोप्रा. ओके. अशा प्रकारे प्रश्न आहे. ॲथलेटिक्समधला पहिला गोल्ड मेडल त्यांनी मिळवून दिलेला आहे. कुणी? नीरज चोप्रा. विच ऑफ द फॉलोइंग इन्फ्लुएन्सेस द वेदर ऑफ इंडिया इन विंटर सीझन? वेस्टर्न सायक्लोनिक डिस्टर्बन्स. ओके. म्हणजे बघा, वेस्टर्न सायक्लोनिक पश्चिमी वारे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेट्स डज नॉट हॅज सेमी ॲरिड एरियाज? सेमी ॲरिड एरिया कुठे नाही, तर वेस्ट बेंगलमध्ये नाही. द आयडियाज ऑफ चाणक्य वेअर रिटन इन विच बुक? अर्थशास्त्र. ओके. अर्थशास्त्रासंदर्भात असलं तरी राजकारणाच्या संदर्भात देखील बरीच माहिती त्यामध्ये आहे. त्यानंतर हाऊ मेनी गोल्ड मेडल्स डीड इंडिया विन ॲट द फर्स्ट एशियन गेम्स? आता हा प्रश्न बघा, फर्स्ट इंडियन गेम्स हे भारतात आयोजित करण्यात आलं होतं. मग अर्थात ह्याच्यात हटके प्रश्न कसं विचारलेले की भारतानं किती गोल्ड मेडल जिंकलं, तर ते 15. आता तुम्हाला चालून काय वाचावं लागेल, एशियन गेम्समध्ये किती भारताने एकूण गोल्ड मेडल जिंकलं होतं ते गुगल करा, सर्च करा, बस सापडून जाईल. विच कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट इन्सर्टेड 10 फंडामेंटल ड्युटीज इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन? 42nd अमेंडमेंट. 42वी घटना दुरुस्ती. अर्थात मी तुम्हाला सांगतो, व्हिडिओ राज्यघटना मी सगळंच PYQ कव्हर केलेलं आहे TCSनं घेतलेल्या मार्फत, परंतु अभ्यास सगळाच होणार आहे. स्वर्णसिंग सवेती यांच्या शिफारशीच्या आधारावर 42वी घटना दुरुस्ती झाली, जी झाली 1976ला. तत्कालीन पंतप्रधान होते इंदिरा गांधीजी. ओके. एकूण 10 मूलभूत कर्तव्य राज्यघटनेमध्ये त्यावेळेस ॲड केलं, परंतु 86वी घटना दुरुस्ती झाली. कितवी? 86वी घटना दुरुस्ती 2002ला. ती होती शिक्षणाच्या संदर्भात. ओके. आणि ते जी मूलभूत ते ॲड झालं 86वी घटना दुरुस्तीनुसार. ओके. 11वे मूलभूत कर्तव्य. आता सध्या मूलभूत कर्तव्य किती आहेत? 11. ओके. क्लिअर कट राहू द्या. द व्हाईस प्रेसिडेंट ॲक्ट्स ॲज द एक्स ऑफिशियो चेअरमन ऑफ द राज्यसभा. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात, तर उपराष्ट्रपती. विच ऑफ द फॉलोइंग
वेदिक लिटरेचर इज द ओल्डेस्ट ऋग्वेद. ओके, लक्षात ठेवा फॅक्च्युअल डेटा. ऋग्वेदात खालीलपैकी कोणत्या प्राण्यांचा उल्लेख आहे? घोडा, गुरे. ओके, आता असे प्रश्न ना प्राचीन भारताचा इतिहास ही UPSC आणि MPSC मध्ये आहे. अशा प्रश्न वारंवार तिथे विचारलेला आहे. ते देखील मी तुम्हाला कव्हर करून देणार आहे. म्हणजे आता परीक्षा होईपर्यंत तुम्हाला न्यायालयावर फोकस करतो, त्यानंतर नगर परिषदच्या पोस्टवर फोकस करून तुम्हाला प्रिव्हियस इयर मार्फतच कव्हर करून घेतो. बाकीच्या यूट्यूबवर तुम्हाला एक्स्ट्रा माहिती देण्याचा प्रयत्न ते करतात. ओके, खालीलपैकी कोणते जीवनसत्व नियासिन म्हणून ओळखले जाते? B3. परत एकदा सांगतोय, जीवनसत्वाचे सगळे व्हिडिओ मी अवेलेबल करून दिलेले आहेत. याच यूट्यूबवर आहेत, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. ठीक आहे, प्लेलिस्टला बघा तुम्ही. ओके, T20 विश्वचषकाचे पहिले पर्व कोणत्या देशाने जिंकले? तर भारताने जिंकलं होतं, पाकिस्तानला हरवून. ओके, सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने सांगितले की भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार न्यायालयात थेट घटस्फोट मंजूर करू शकते? तर ते अनुच्छेद 142. अनुच्छेद 142 बऱ्याच वेळेस चर्चेत असते, एक लक्षात असू द्या. 1801 मध्ये अवधच्या नवाबाला त्याच्या अर्ध्याहून अधिक प्रदेश कंपनीला देण्यास भाग पाडले, तेव्हा भारताचे गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते? रिचर्ड वेलेस्ली हे होते. मौर्य साम्राज्याच्या काळात खालीलपैकी कोणते शहर वायव्येचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जात होते? तर तक्षशिला. प्राचीन भारताच्या इतिहास संदर्भात प्रश्न. पुढे, भागीरथीला डॅश डॅश येथे अलकनंदेला मिळते. भागीरथीला डॅश डॅश येथे अलकनंदेला मिळते. देवप्रयाग. ओके, मार्च 2023 मध्ये खालीलपैकी कोणत्या संस्थेने प्रिन्सिपल बेस्ड फ्रेमवर्क फॉर क्लाउड अडॉप्शन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली? तर सेबीनं केलेली आहे. ओके, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. ओके, त्याचं चेअरमन कोण आहे हे तुम्हाला करंट अफेअर्समध्ये येईल. जानेवारी 2023 पर्यंतच्या माहितीनुसार खालीलपैकी कोणत्या भारतीय खेळाडूंनी 2 वैयक्तिक ऑलिम्पिक पदके जिंकली? PV सिंधू. ओके, खालीलपैकी कोणते भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य मानले जाते? 1. संघराज्यवाद आणि सत्तेचे विलगीकरण, सेपरेशन ऑफ पॉवर. हे सर्व जे आहेत ना वैशिष्ट्ये आहेत. त्यानंतर बास्केटबॉल कोर्टचे परिमाण डॅश डॅश मीटर असते. 28/15. ओके, महावीरांचे उपदेश कोणत्या स्वरूपात लिहून ठेवल्या होत्या आणि ते कोणत्या ठिकाणी उपलब्ध आहेत? तर ते वल्लभी स्वरूपात लिहून ठेवलेले आहेत. जानेवारी 2019 पर्यंतच्या माहितीनुसार लोकसभेतील डॅश डॅश जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत. तर ते 84. रिपीटेड प्रश्न आहे बरं का, रिपीटेड. एक सिंगी गेंडा भारतातील कोणत्या राज्यात आढळतो? आसाम. हा रिपीटेड प्रश्न आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणता पुरस्कार राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार श्रेणीमधील जीवन गौरव समजला जातो? तसं विज्ञान रत्न. ओके, जसं भारत रत्न भारताचा सर्वोच्च पुरस्कार, तसं विज्ञान क्षेत्रासाठी विज्ञान रत्न हा पुरस्कार त्यांनी केला. ओके, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार. ओके, त्या देखील क्रीडा क्षेत्रामधील सर्वोच्च पुरस्कार त्यांनी बनवला. ओके, ऋग्वेद हा सर्वात जुना वेद आहे, ज्याची रचना 3500 वर्षापूर्वी झालेली आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरण डॅश डॅशमध्ये क्रीडा विभागाअंतर्गत स्वायत्त नोंदणीकृत संस्था म्हणून स्थापन करण्यात आले. 1984. कर्कवृत्त खालीलपैकी कोणत्या राज्यातून जाते? अर्थात पर्याय आहे म्हणून ते 2 राज्यातून जाते, गुजरात आणि मिझोरम. याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या PYQ सिरीजमध्ये आहे, जे भूगोल जे आहे ना भूगोलच्या संदर्भात ते कव्हर केलेलं आहे. त्यानंतर भारतीय हौसी कबड्डी महासंघाची ॲम्युचर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया स्थापन झाली कोणत्या वर्षी? 1973. खालीलपैकी कोणते विधान हे लवकांच्या आणि प्लास्टिडस बाबत योग्य आहे? तर वर्ण. क्लोरोफिल असलेले क्रोमोप्लास्ट हे क्लोरोप्लास्ट म्हणून ओळखले जाते. त्यानंतर एकच विधान होतं तिथं जे योग्य आहे ते आपण लिहिलेलं आहे. महाजनपदांचे राज्यकर्ते नियमित कर वसूल का करू लागले? भव्य किल्ले बांधण्यासाठी आणि मोठे सैन्य राखण्यासाठी. हे प्राचीन भारताचा इतिहास. खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होते? तर बघा, ते वाक्य दिलेलं आहे आणि त्यानुसार तुम्हाला ठरवायचं आहे. जर 13 वर्षाचे मूल कार्पेट्स उत्पादन उद्योगात काम करत असेल तर होतं ना मूलभूत. बालकाचं पिळवणूक, शोषणाविरुद्धचा अधिकार. जर सरकारने सशस्त्र दलातील अधिकाऱ्यांना महिला म्हणून बढती न देण्याचा निर्णय घेतला तर भेदभावाविरुद्धचा अधिकार. ओके, हे दोन्ही जे आहेत ना मूलभूत अधिकाराचं हनन होतं. भारतातील 19व्या शतकातील सामाजिक सुधारणांच्या संदर्भात पंडिता रमाबाईबद्दल खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर ते पतीच्या नातेवाईकाकडून वाईट वागणूक मिळालेल्या विधवांना आश्रय देण्यासाठी तिने पुन्हा येथे विधवा गृहाची स्थापना केली. तर हे विधान बरोबर आहे, चुकीचं विधान आपण तिथं दिलेलं नाही. पुढे
खालीपैकी काय प्रसृष्टी कोलेंटेराटासी फायलम. आता ही इथं वेगळं दिलेलं आहे सिलेंटेराटा. आता उच्चार कसं करायचं ते बघा. संबंधित आहे ॲडमासिया. हे प्राण्यांचे वर्गीकरण. ओके, हे प्रकरण तुम्हाला वाचावं लागेल. प्राण्यांचे वर्गीकरण स्टेट बोर्डमध्ये पण आहे. विनय पिटकाचे लिखाण डॅश डॅश यांच्या नेतृत्वाखाली झाली, तर उपली यांच्या नेतृत्वाखाली झाली. माकड, लेमूर, हरिण हे कोणत्या प्रकारच्या वनात आढळते? उष्णकटिबंधीय सदाहरित वने. फुटबॉलमध्ये गोलपोस्टची उंची किती मीटर असते? 2.44 मीटर असते. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागांची संख्या 19. लोकसभा किती जागा आहेत? 48. ओके, विधानसभा 288. हे सिल्ली मिस्टेक नको व्हायला. शिवसागर धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? तर कोयना धरण. आता बघा, जे धरण आहे धरणाचं जे जलाशय त्याला तयार होतं त्या जलाशयाचे नाव देखील विचारलेलं आहे. कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते? तर मंगळ. ओके, आता पृथ्वीची बहीण असं कोणत्या ग्रहाला ओळखलं जातं हे तुमच्यासाठी प्रश्न. चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या देशात आहे? तर ते युक्रेन. ओके, हा रिपीटेड प्रश्न आहे बरं का. चेर्नोबिल दुर्घटना झाली होती म्हणून चेर्नोबिल. आता माझ्यामध्ये हॉटस्टारवर किंवा ॲमेझॉन प्राईमवर चेर्नोबिलवर एक वेब सिरीज आहे. म्हणजे कशा प्रकारे तिथं हे झालेलं होतं बा. ओके, भूभागाच्या बाबतीत महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा जिल्हा. पहिल्या क्रमांकाचा अहिल्यानगर. दुसरा हटके प्रश्न. ओके, तर ते आहे पुणे जिल्हा. ओके, आता आपल्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया. बघा, आणखीन प्रश्न आहेत मी तुम्हाला सांगतोय. ते एका व्हिडिओमध्ये ते कव्हर होणार नाही. आता समजा 2-3 तासाचा एकत्र व्हिडिओ बनवला तर होऊन जाईल, परंतु विद्यार्थ्याचं कॉन्सन्ट्रेशन नाही राहत ना, बरोबर. आणि आमची पण एनर्जी तेवढी पाहिजे 3-3-3.5 तास शिकवण्याची. तर व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा. आपले 4-5 व्हिडिओमध्ये सगळं तुमचं कव्हर होऊन जाईल. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.